उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल उधळत ओमराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिवसेनेचा गुलदस्ता उघडलेला आहे। यादी जाहीर होतात या ठिकाणी शिवसैनिक जे उस्मानाबादमध्ये जल्लोष साजरा करतात। मला सांगा कुठल्या पद्धतीचा हा जल्लोष साजरा करतात आपण? पक्षप्रमुखांनी जे युवा नेत्याला नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे त्याचा आनंद साजरा करतोय आम्ही। युवा सेनेच्या माध्यमातून आदरणीय ओमराजे निंबाळकर साहेबांनी जे काम केलेलं आहे जिल्हाभरामध्ये लोकांच्या अडीअडचणीसाठी असेल युवकांच्या असेल जे काम केलेलं आहे ते काम करणाऱ्या माणसाला एक योग्य संधी दिली, त्या संधीचा आनंद व्यक्त करतोय। आणि आनंदच व्यक्त करत नाही तर आजपासून आम्हाला त्यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट करून विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत। शिवसैनिक म्हणून कुठल्या पद्धतीने आपण उत्साह साजरा करत आहात? आम्ही शिवसैनिक म्हणून आमची एकच इच्छा होती की आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे होता आणि त्या जनतेची इच्छा होती। त्या जनतेच्या इच्छेप्रमाणे की राष्ट्रवादीला जर खऱ्या अर्थानं कुणी विरोध करत असेल तर ते म्हणजे ओमराजे निंबाळकर। म्हणूनच त्यांची उमेदवारी चांगला विचार करून उद्धव ठाकरेंनी त्याला उमेदवारी जाहीर केली। कुठल्या पद्धतीने आजचा हा जल्लोष साजरा करत आहात आपण? आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये युवकाचे हृदय सम्राट आणि लोकांना एक नवीन चेहरा हवा होता। त्या नवीन चेहऱ्याचं लोकांची स्वप्नपूर्ती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण केली आहे। युवा शिवसैनिक जल्लोषानं कामाला लागलेला आहे आणि कसल्या प्रकारची आम्हाला सेना भाजपची युती असल्यामुळे हा विजय आमचा निश्चित आहे। ओमराजे निंबाळकर यांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर होतात। उस्मानाबादमध्ये अतिशय जल्लोष